नमस्कार सर्वांना. तर वायटी फॅमिलीसाठी आहे ना मस्त असं ह्या भोपळ्याची भाजीची रेसिपी आणलेली आहे. तर भोपळ्याची भाजीची रेसिपी आहे ना ही माझ्या सासूकडनं शिकलेली आहे. तर सासूच्या घरात असताना आहे ना आम्ही उकंड्यामध्ये अशी बी टाकलो ना भरपूर अशी वेल व्हायची आणि भरपूर असं गाव सगळं खात होतं. अशी भोपळी त्याची व्हायची आणि गाव पण तेवढंच खात होतं आणि आम्ही पण तेवढंच भोपळीची भाजी करून गारगे करून खात होतो. तर इथं कुठं मिळणार आता मार्केटमध्ये, तर असते पण आहे ना ते काप करून मिळत नाही आणि अखंड भोपळा आणून घरी तर काय करणार, आमच्यात कोण खाणारच नाही. तर गावाकडं कसं असते ना, आपण केलेल्या गोष्टी आहे ना, चार गोष्टी चार लोकांना देतो तर चार लोक खाल्ल्यावर आपलं कौतुक करतात. तसं इथं कोण आजूबाजूला कोण नसते, कौतुक करणारं कोणच नसते, मग द्यायला पण कोण नाही आमच्यापाशी. म्हणून आमच्यापुरतं जेवढं मिळतं तेवढंच आम्ही आणून करतो. तर इथं आहे ना मस्त अशी भाजी करण्यासाठी कांदा टमॅटो कढीपत्ता असं चिरून घेतलेला आणि भोपळ्याची कापसुद्धा छान बारीक करून घेतलेली आणि तेल घालून जिरं मोहरी फोडणी दिली आणि नंतर कांदा टमॅटो सगळं भाजून घेतलं, मीठ घालून नंतर त्यात भोपळा घातला आणि झाकून ठेवून सारखी वाफ घेतली त्याची आणि असं हे मस्त भाजून घेतल्यावर आहे ना त्यात मम्मीनं रेडीमेड तयार केलेला मसाला आहे ना तो 1-2 चमचे घातला, चटणी मीठ मसाला घालून आहे ना पूर्ण असं भाजून घेतलं. नंतर गरम पाणी घालून शिजवून घेतलं. शिजल्यावर भाजी आहे ना त्यात कोथिंबीर वगैरे घालून घेतली. मस्त अशी ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर चपाती भाकरी ह्याच्यासोबत खूप छान लागते. तर कशी वाटली नक्की सांगा भाजी.